पहा विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि कंबाईंड पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असणारं आणि दरवर्षी तुम्हाला याच्यावरती एक तरी प्रश्न बघायला मिळतोच असं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000. तर राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 ची 3 महत्त्वाची उद्दिष्ट होती. एक होतं तातडीचं उद्दिष्ट, ज्याच्यामध्ये काय करायचं, संतती नियमन करणे, आरोग्य पायाभूत सेवा व आरोग्य सेवकांची गरज भागवणे आणि प्रजनन व बाल आरोग्य सेवा मिळवण्यासाठी एकात्मिक सेवा पुरवणे. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चं मध्यावधी उद्दिष्ट काय होतं, तर 2010 पर्यंत एकूण जन्मदर पुनर्स्थापनेच्या स्तरावर आणणं, म्हणजेच 2.1 वर, म्हणजेच काय तर हम दो हमारे दो हे उद्दिष्ट साध्य करायचं होतं. आणि 2000 म्हणजे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000चं दीर्घकालीन उद्दिष्ट काय होतं, तर 2045 पर्यंत लोकसंख्या स्थिरीकरण करणं. याच्यामुळेच आपल्याला आणखी काय लक्षात ठेवायचंय, याच्यावरती पण दरवर्षी प्रश्न येतो. बघा आता 2010 पर्यंत गाठावयाचे उद्दिष्ट लक्षात ठेवायचे. त्याच्यामध्ये शिशु मृत्यू दर जो आहे तो दर 1000 जिवंत जन्मांपाठीमागे 30 पेक्षा खाली आणायचा होता. माता मृत्यू दर जो आहे दर 1,00,000 जिवंत जन्मांपाठीमागे मृत्यू पावणाऱ्या मातांची संख्या ही 100 पेक्षा खाली आणायची होती. ओबडदोबड जन्मदर हा 21 पर्यंत आणायचा आहे. जो टोटल फर्टिलिटी रेट आहे जन्मदर हा 2.1 म्हणजे पुनर्स्थापनेच्या स्तरावर आणायचा आहे. 14 वर्ष वयापर्यंतचे शिक्षण मोफत व सक्तीचे करायचंय. सगळ्यात महत्त्वाचं, मुले व मुलींचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणातील गळतीचं प्रमाण हे 20% खाली आणायचंय, हे लक्षात ठेवा. नंतर वैश्विक लसीकरण, मुलींचे लग्न 18च्या आत होऊ न देणं आणि 20 वर्ष वयानंतर करण्यास प्रोत्साहन देणं. आणखी महत्वाचं, संस्थात्मक प्रसूतीचं प्रमाण 80% आणि प्रशिक्षित व्यक्तींमार्फत 100% करायचं आहे. जन्म, मृत्यू, लग्न, गर्भधारणेची 100% नोंदणी करणे, एड्सचा प्रसार रोखणे आणि साथीच्या आजारावर प्रतिबंध व नियंत्रण करणे. आणि भारतीय चिकित्सा पद्धती जी आहे ती प्रजनन व बालआरोग्य क्षेत्रामध्ये काय करायचं आहे, त्याचा अंतर्भाव करायचा आहे. तर हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, 1976चं पहिलं लोकसंख्या धोरण होतं, ज्या लोकसंख्या धोरणाने मुलांचं लग्नाचं वय आणि मुलींचं लग्नाचं वय निश्चित केलं होतं. मुलांचं 21 वर्ष आणि मुलींचं 18 वर्ष एवढं कायद्याने निश्चित करण्यात आलेलं होतं. तर याच्यावरती तुम्हाला एक तरी प्रश्न बघायला मिळेलच. धन्यवाद.